आता आपण उन्हाळी वाळवण करू. हे बघा, आता आपल्याला बटाट्याचे चिप्स करायचे आहेत. त्यासाठी मी ही 1.5 किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतले. आता यावरचे साल काढून घेणार आहे. हे बघा, आता हे बटाटे सगळे सोलून झालेत. आता यानंतर आपण याचे वेपर्स करून घेऊयात. एका मोठ्या परातीमध्ये हे स्वच्छ पाणी घ्यायचं, प्यायचं, आणि त्यामध्ये ह्या तुरटीचा खडा असा टाकून द्यायचा. यानंतर या वेपर्सच्या किसणीने डायरेक्ट या पाण्यामध्येच आपल्याला हे वेपर्स पाडून घ्यायचे आहेत. हे बघा, आता हे जे वेपर्स आपण याच्यामध्ये असे टाकलेत ना, ह्या पाण्यामध्ये दुसऱ्या पातेल्यात परत थोडे थोडे करून हे पाण्यामध्ये टाकायचे. हे असे, म्हणजे त्या परातीमध्ये आपल्याला दुसरे वेपर्स पाडायला जागा राहते. या पद्धतीने या पाण्यामध्ये ते टाकायचे आणि परत आता बाकीचे वेपर्स असेच पाडून घ्यायचे. हे बघा, आता आपले सगळे वेपर्स करून झाले. आता याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून मग परत पातेल्यामध्ये टाकू. हे बघा, हे वेपर्स ना आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलेत, म्हणजे पाण्यातनं काढलेत. आता ह्या पाण्यामध्ये हा तुरटीचा खडा टाकणार आणि हे सगळे वेपर्स रात्रभर या पाण्यामध्ये ठेवणार आणि उद्या सकाळी मग याला आपण छान थोडं शिजवून घेऊ आणि वाळत घालू. अशा पद्धतीने हे सगळे या पाण्यामध्ये टाकून घेणार. हे बघा, असे पाण्यात बुडतील. अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचे आणि यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर याला असंच ठेवायचं. चला, तर आता उद्या भेटू. हे बघा, आता रात्रभर आपण हे वेपर्स पाण्यात ठेवले ते. यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं. त्यात मीठ टाकून द्यायचं. हे बघा, यात मीठ टाकायचं आणि यावर झाकण ठेवून द्यायचं. या पाण्याला उकळी आली की मग हे वेपर्स त्यात टाकायचे. हे बघा, आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण हे वेपर्स यात असे थोडे थोडे करून सोडूयात. उकळीने आली, पाणी खूप कडक असलं तरी पण चालतं, पण चांगलं कडक करून घ्यायचं. हे बघा, या पद्धतीने आपण हे वेपर्स यात सोडू. हे वेपर्स आता यात टाकून झालेत. याला असं हलवायचं. एक 5 ते 7 मिनटं याला या पाण्यामध्ये शिजू द्यायचं. हे बघा, मोकळ्या पाण्यामध्ये असे ते हे झाले. जर जास्त दाटत असेल तर 2दा करून केले तरी पण चालतं. हे बघा, पाणी पूर्ण मोकळे खाली छान असे याला 5 ते 7 मिनटं हलवून असं शिजून घ्यायचं आहे. 7 मिनटं आता मी वेपर्स यामध्ये शिजून घेतलेत. आता हे वेपर्स आपले झालेले आहेत बघा. हे बघा, पांढरे शुभ्र झालेत. हे बघा, असे तुटतात ते, त्याच्यावरनं समजायचं झालेत म्हणून. आता हे एक एक करून या गाळणीमध्ये काढून घेऊ.
पाणी पूर्ण निथळायला ठेवून द्यायचं आणि मग त्याला वाळत घालायचं. हे बघा, आता याला उन्हामध्ये वाळत घालायचं. 2 दिवसामध्ये हे छान वाळतात. हे बघा, आता आपले वेफर झालेले बघा. एकदम असे छान झालेले. आता याला आपण कमी गॅसवर तळून घेऊ. हे बघा, मी आता थोडं तेल गरम करायला ठेवले. तेल चांगलं गरम झालं, म्हणजे जास्त गरम नाही करायचं, खूप कडक. थोडं गरम झालं की मग आपण त्यामध्ये हे वेपर्स टाकू. आता आपण यात हे वेपर्स टाकूयात. हे बघा, किती छान पांढरे शुभ्र असे वेपर्स तळल्या जात आहेत. हे बघा, आपले वेपर्स आता तयार आहेत. तुम्ही पण करून बघा.